प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा ईशुदया सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज ईशुदया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की कारण जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील. प्रियजनांनो जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो मी सुंदरसा देवाचा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता याचा शहानशाह 86 आणि प्रियजनांनो यामध्ये दावीद राजा एक महान आणि मोठं कार्य बोलला आहे की ज्यावेळेस आपण स्तोत्र वाचतो हे स्तोत्र पवित्र आत्म्याने लिहिलेलं आहे आणि पवित्र आत्म्याच्या वचनाद्वारे कार्य होतं. तर आजचं जे युग आहे हे पवित्र आत्म्याचं युग आहे. बायबलमध्ये प्रियजनांनो 3 युग होऊन गेले. पिता यहोवाचं युग ते जुना करार अब्राहमाच्या वेळेस. त्याच्यानंतर दुसरं युग आलं प्रभू येशूचं युग. त्यावेळेस प्रभू येशू प्रत्यक्ष या पृथ्वीवर होते आणि प्रत्यक्ष लोक जाऊन प्रभू येशूला बोलत होते आणि प्रभू येशूने लंगडे चालवले, मेलेले उठवले, भूतग्रस्त बरे केले. आणि तिसरं युग आहे ते हे पवित्र आत्म्याचं. म्हणून येशू स्वतः मुखाद्वारे बोलला की माझं जाणं तुमच्या हिताचं आहे. ज्यावेळेस पेत्र बोलला प्रभू तू जाऊ नको, तू जर गेला तर आम्ही कसं करणार. तर येशू स्वतः मुखाद्वारे बोलला की मी जर गेलो तुमच्या हिताचं आहे. माझ्यानंतर जो पाठवतो तो म्हणजे पवित्र आत्मा, तो तुम्हाला सर्व काही गोष्टी शिकवेल. म्हणजे हे युग कसंच आहे प्रियजनांनो, पवित्र आत्म्याचं युग आहे. आणि ह्या पवित्र आत्म्याद्वारेच वचन, कारण की जुन्या नियमात देखील पवित्र आत्मा उतरला, येशूमध्ये बी पवित्र आत्मा होता. ज्या पवित्र आत्म्याने येशूचं मृत शरीर जिवंत केलं ते आज तुमचं देखील करणार, कारण की पवित्र आत्मा दुसरा तिसरा कोण नसून तो प्रभू येशू आहे. तर आज मी तुमच्यासाठी वचन वाचतो. हे परमेश्वरा कान लाव मला उत्तर दे, मी दीन व दारिद्र्य आहे, माझ्या जीवाचे रक्षण कर कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा माझ्यावर तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर. हे प्रभू माझ्यावर कृपा कर. हे परमेश्वरा कान लाव, कारण की आपला देव कान देऊन ऐकणार आहे तुमची प्रार्थना. दुसरं मी दीन व दारिद्र्य आहे. आपण ज्या दुःख संकटात आहे ते परमेश्वराला सांगा, माणसाला नका सांगू. परमेश्वर तुमचं संकट बदलू शकतो, मनुष्य बदलू शकतो, म्हणून परमेश्वराला सांगा. आणि तिसरं वचन प्रियजनांनो आहे कारण मी तुझा भक्त आहे, म्हणून तुम्ही रोज देवाची प्रार्थना करता, देव तुमची भक्ती आणि प्रार्थना करतो. आणि चौथं वचन आहे हे माझ्या देवा मी तुझ्यावर भाव ठेवला आहे, मला सेवकाचे तारण कर. हे प्रभू माझ्यावर कृपा कर कारण मी दिवसभर तुझा धावा करतो. जो दिवसभर त्याचा धावा करतो प्रियजनांनो त्याला तो सदैव देतो. दिवसभर तुम्ही धन्यवाद येशू हालेलुया जरी म्हणतात त्याचा धावा केल्यासारखा, तो देव आज तुमची परिस्थिती बदलणार, कारण की येशू काल आज युगानुयुग एकसारखा आहे. प्रियजनांनो या सुंदरशा वचनाद्वारे तुम्हाला देव आशीर्वादित करू. आणि हे स्तोत्रसंहिता 196 जरूर वाचा. स्तोत्रसंहिता 186 जरूर वाचा. देव तुम्हाला आशीर्वाद करून प्रार्थना करतो. पवित्र देव येशूराजा जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला वाचलेल्या प्रत्येक कंठाच्या ओळांचा त्यांच्या जीवनात स्वीकारतो. येशूचे